हा पसारा कसला, तर लवकरच आहे आमच्या घरी लग्न आणि गावी जाणार होता मग आम्ही, त्याच्यामुळे हा पसारा निघालेला आहे. याच्यातून काही शॉर्ट नाही होणार आणि चौघांची 2 मुली आणि आमचे कपडे भरले जाणार म्हणून हा पसारा काढलेला आहे. तर लग्नावरूनच एक गोष्ट अशी आठवली मला, की आपण एवढे हायटेक झालोय, मंगळावरती पाणी शोधलंय माणसाने, पण लग्नासाठी आजही आपण त्या पिवळ्या कागदावर म्हणजे पत्रिकेवरती विश्वास ठेवतो, त्यातल्या गुणांवरती विश्वास ठेवतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या शेजारच्या आजी. आमच्या शेजारच्या आजींचा 60 वर्षाचा संसार म्हणजे चमत्कारच समजावा लागेल. कारण 60 वर्षापूर्वी जेव्हा आजींचं लग्न झालं ना, तेव्हा आजोबांनी ना आजीला बघितलं होतं किंवा कुठल्याही भटजीने त्यांना नाडी किंवा त्यांच्या कुंडलीतले कुठले दोष सांगितले नव्हते. म्हणून त्यांचा 7 वर्षाचा संसार अतिशय सुंदर झाला. त्यांना 4 मुलं झाली आणि संसार सुंदर झाला. पण त्याच आजीला एकदम मॉडर्न आधुनिक होण्याची हौस आली आणि नातीच्या लग्नात तिने ठरवलं की ग्रह बघूनच, पत्रिका बघूनच लग्न ठरवायचं. म्हणून तिने इतकी चांगली चांगली मुलं नाकारली. मग एक हिरा सापडला. 36 पैकी 34 गुण मिळाले आणि त्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. 34 गुण मिळाले होते, पण 36चा आकडा त्यांच्या घरातलं कधी सुटलाच नाही. 2 वर्षात नातीचं लग्न तुटलं. नात घरी आली तेव्हा नात म्हणाली, हे घे तुझी पत्रिका, रद्दीत घाल. तेव्हा आजी म्हणाली, आत्ता कळलं की त्यावेळेस आमची पत्रिका नव्हती, आमचे गुण दोष आम्हाला माहिती नव्हते, म्हणून आयुष्यभर आम्ही आमचे गुण दोष सांभाळत संसार केला. पण तुम्हाला तुमचे गुण दोष माहिती आहेत म्हणून तुम्ही फक्त एकमेकांचे दोष काढत राहिलात आणि म्हणून तुमचं लग्न मोडलं. मला आजपर्यंत कळले नाहीत की हे 36 गुण नेमके असतात कोणते.